नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। तर आजचा ब्लॉग आमच्या तुळसण गावावरती होणार आहे। आमचं तुळसण गाव हे खूप निसर्ग समृद्ध आहे आणि चारी बाजूने निसर्गाने वेढलेलं आहे। तर आज तुम्हाला आमच्या तुळसण गावची सफर करून आणतो। माझ्यासोबत माझा मित्र जयवंत आहे। तुम्हाला माझ्या मित्राची ओळख करून देतो। तर हा माझा मित्र जयवंत यादव आहे। जयवंत, तुझी ओळख जरा सांग आपल्या प्रेक्षकांना। माझं नाव जयवंत यादव आहे आणि मी राहणार विठ्ठलवाडीचा आहे, तालुका कराड, जिल्हा सातारा। तुझं काम काय आहे? तू काय काय करतोस? मी प्लंबिंगचं काम करतो। चला तर मग आता मी तुम्हाला आमच्या गावामध्ये घेऊन जातो। आता आपण कमानीमधून आत निघालोय। इथे आपण आता आलो ना की लेफ्ट साईडला गाव विहीर लागते आणि राईट साईडला ग्रामपंचायत आहे तुळसणची। आता आपण सरळ निनाई देवी मंदिराजवळ आलोय। मेन तुळसणच्या चौकामध्ये आलोय। तर निनाई देवीचं मंदिर आणि शिव मंदिर आहे। आता तुम्हाला गाव विहीर परिसर दाखवतो। गाव विहिरी परिसराजवळ इथंच एक गणेश मंदिराचं काम चालू आहे। ते थोड्या दिवसात पूर्ण होईलच, नंतर ते सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवेन। आता आपण जाऊया गाव विहिरीकडे। इथला परिसर इतका छान केलाय ना, एकदम मस्त केलाय। तुम्ही बघू शकता इथं बसायला वगैरे पण व्यवस्था केलेली आहे आणि खूप झाड आहेत इथं। मस्त वाटतं, निसर्गाच्या सान्निध्यात बसल्यासारखं वाटतं। इथे बघा, ही आहे आमची गाव विहीर। खूप जुनी पूर्वीची विहीर आहे बघा। पाणी अजून सुद्धा आहे त्या विहिरीमध्ये। फुलं बघा इथे किती छान दिसतात इथं। तर इकडे खाली या बाजूला ना, थांबा दाखवतो तुम्हाला। इथे पूर्वीच्या काळची बाथरूम वगैरे व्यवस्था आहे। इथे अगोदर आंघोळ वगैरे करत होती लोक। ही आहे आमच्या तुळसणगावची ग्रामपंचायत आणि हे कार्यालय आहे शेजारी। इथे सुद्धा खूप निसर्ग मस्त आहे। हेच बघा ना, वडाचं झाड बघा। आता हे केवढं मोठं झाड आहे, खूप पूर्वीपासूनचं झाड आहे। गावातील स्त्रिया इथं वडाच्या झाडाची पूजा वगैरे करायला येतात वटपौर्णिमेला। बघा किती मोठं झाड आहे। तर मंडळी, आता आपण आलोय तुळसणच्या ग्रामदैवताच्या परिसराच्या समोर, म्हणजेच निनाई देवी मंदिराच्या समोर। ते बघा, निनाई देवीचं आमच्या मंदिर आहे। हे गावकऱ्यांनी लाइटिंग वगैरे केलेलं आहे मंदिराच्या समोर, कारण आता दसऱ्याच्या वेळी आमच्या गावची यात्रा असते आणि नवरात्र सुद्धा चालू आहे। समोर जी दोन मोठी झाडं दिसत आहेत ती पिंपळाची आहेत बघा। किती मोठी झाडं आहेत, पूर्वीपासूनची आहेत। खूप छान परिस्थिती। आपण आता आलोय निनाई देवीच्या मंदिरामध्ये। बघा, ही आहे आमची निनाई देवी। किती छान आणि प्रसन्न दिसते बघा। आमची निनाई देवी बाहेरच्या लोकांची कुलदेवी सुद्धा आहे, त्यामुळे बाहेरचे बरेच लोक देवीला सारखे येत राहतात। तुळसण गावचा टॉप व्ह्यू, चारी बाजूला डोंगर आहे बर का।
निसर्गाच्या कुशीत वसलेलं आमचं हे तुळसण गाव आहे. हे आमचं निनाई देवीचं मंदिराचं शिखर. आता या बाजूला निसर्ग बघा किती छान दिसतोय. आता आपण आलोय तुळसण गावच्या हनुमान मंदिरामध्ये. ही बघा आमच्या बजरंगबलींची मूर्ती किती छान आणि कोरीव आहे बघा. आणि या मंदिरामध्येच ज्ञानेश्वरांचं आणि विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर सुद्धा आहे. तर तुम्हाला आता आम्ही तुळसणगाव आतमधून कसे आहे हे दाखवतो. हा आहे तुळसणगावचा मेन रोड. इथून आपण आता या रोडने सरळ पुढे गणपती मंदिराकडे निघालोय. हे आहे तुळसणगावचे दत्त मंदिर. दत्त महाराज किती प्रसन्न दिसत आहेत बघा. ही आहे आमच्या तुळसणगावची पाण्याची टाकी. आता या टाकीवरून ना तुम्हाला तुळसणगावचा व्ह्यू दाखवतो किती छान दिसतोय. तर मंडळी तुम्हाला आता पाण्याच्या टाकीवरून व्ह्यू दाखवला तुळसणचा. किती निसर्गरम्य वातावरण होते तुम्ही बघितलंच. आता आपण निघालोय तुळसणच्या छोट्याशा तलावाकडे. इथे सुद्धा खूप निसर्गरम्य वातावरण आहे बघा. काय बोलायचं? काय तुला काय वाटलं आजचा व्लॉग कसा झाला प्रेक्षकांना सांग आपल्या जरा. आता मी बोलणार का तू सांगणार? नमस्कार मंडळी, आमचा आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा. नक्की सांगा. तर मंडळी आमचा हा तुळसणगावचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि तुळसणगाव सुद्धा कसं वाटलं हे नक्की सांगा. आणि असेच वेगवेगळे नवीन नवीन व्लॉग्स बघण्यासाठी माझ्या अजिंक्य कुलकर्णी व्लॉग्स या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. थँक्यू.